समर, अरे बहीण आहे तुझी आणि तू तिला मारलास. असू दे मम्मा. मला तर वाटतं दादाच्या मनात जो माझ्याबद्दल राग होता ना, तो काढलाय त्याने सगळा. हो ना दादा? गप्पा बसा अर्पिता. का गप्पा बसू मी? का गप्पा बसू? तू घराचा मालक म्हणून मनमानी करणार आणि मी गप्पा बसायचा? याआधी बायकोचं सगळं ऐकून तुम्हाला घराबाहेर काढलं. आता तिचंच सगळं ऐकून तू माझ्यावर हात उचललास ना? काय ग, हेच हवं होतं ना तुला? मज्जा आली असेल मला मार खाताना बघून. अर्पिता, मी तुला आता शेवटचं सांगतोय, तोंड आवर. नाहीतर काय करशील? परत मारशील ना? एरवी तर सगळ्यांना शिकवत असतोस बायकांना आदर दिला पाहिजे आणि आता स्वतःच्याच बहिणीवर हात उचलतोयस. तुला माहितीये का दादा, एक नंबरचा ढोंगी आहेस तू दादा, ढोंगी. राजवाडे नको. आता हात नका उगारू, कारण महत्वाचा मुद्दा आणि मुळात जो मुद्दा आहे तो राहील बाजूला आणि तुम्ही हात उगारलात यावरच इश्यू करत बसतील. या अर्पिता, तुला जरा सुद्धा लाज वाटत नाही? आपल्या वयस्कर सासूवरती हात उचलताना तुला काही शरम वाटत नाही? स्वतः इतकं घाणेरडं वागलेस तू आणि तू मला ढोंगी म्हणतेस? समर, ऐक ना, आपण थोडस शांतपणे बोलूया का? असं असं चिडू नको रे तिच्यावर. काकू सॉरी, पण ही शांत राहण्यासारखी बाबच नाहीये. तरी नशीब स्वानंदी मॅडम आशिषच्या फॅमिलीला जाऊन स्वतःहून भेटले. त्यांच्यामुळे अर्पिता सासरी काय आणि कशी वागते किमान ते तरी आपल्याला कळलं ना. नाहीतर आपण याच भ्रमात राहिलो असतो की हिचा छळ होतोय सासरी. पण प्रत्यक्षात ही त्यांना छळतीये. हे ऐकताना सुद्धा कसं तरी वाटतं. त्रास होतोय मला तिचा भाऊ म्हणून. का केलंस तू अर्पिता असं? का केलं सांग मला. काय मिळालं तुला तुझ्या सासूवरती हात उचलून? सांग ना, का केलंस तू हे? कारण मला त्रास होतो हिचा. हिचा मुलगा, हिचा नवरा, यांचं पूर्ण खानदान, यांचा त्रास होतो मला. अच्छा, तसं असेल ना अर्पिता, तर तुझ्यावर हात उचलण्याचा मला जरा सुद्धा पश्चाताप नाहीये. चूक केलीस तर त्यावर शिक्षा मिळण्याचा या घराचा नियम आहे आणि चुका तर आजपर्यंत तू असंख्य केल्यास. टिंगीच्या वेळेस अंशूला पाठीशी घातलंस. कितीतरी वेळा तू स्वानंदीला उद्धटासारखं बोललीस. फक्त स्वानंदीमुळे मी आता पुन्हा तुझं थोबाड फोडत नाही, इतकं लक्षात ठेव. या आधी सुद्धा तुझा मोठा भाऊ म्हणून तुला खूप वेळा माफ केलंय मी. या तुमचीच कमतरता होती. ठीक आहे, नेमके बरोबर येता तुम्ही. मला कळत नाही सर, पटकन तुम्ही असे अचानक कसं काय प्रकट होता. जर आम्ही हिला बोलायची खोटी एक शब्द बोलले की तुम्ही लगेच आला ढाल भरून. काय कसं काय गमक कळत नाहीये मला. शब्द? अगं शब्द कुठे काढतेस तू? शब्दांच्या नावाखाली वार करत सुटतेस. मग मी काय करणार? मला ढाल बनण्याशिवाय पर्यायच नसतो ना. आणि तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही चहाचा ट्रे घेऊन माझ्या मैत्रिणींसमोर असं मिरवणार आहात? हो. हो काय हो? त्यांना काय वाटेल? काही पण बोलता तुम्ही. त्यांना काय वाटेल की मी तुम्हाला मुद्दाम चहा करायला सांगितलं आणि मी तुमच्याकडनं सगळी कामं करून घेते? कसं दिसेल हे सांगा बघू. आधीच टपलेल्या असतात. आपल्या घरामध्ये काय काय चाललंय ते अगदी कान करून ऐकत असतात, डोळ्याचे फाडून बघत असतात. म्हणजे त्या बायकांसमोर तू वाईट दिसशील हे खरं दुःख आहे. तर आहे मला दुःख आहे. कारण हिच्यामुळे सगळा त्रास मला सहन करावा लागतो. हिच्यामुळे सगळी बोलणी मला ऐकावी लागतात, तुम्हाला नाही. आणि तुम्हाला काही सगळं चव्हाट्यावर आणायचं का आता परत? अगं घरामध्ये इतर वेळेला आरेरावी करत फिरत असतेस की तू. मग जशी आहेस तशी लोकांना दिसलीस तर काय हरकत आहे? तेव्हा काय बोलू, माझाच नवरा
जाऊ दे, मला ना तुमच्याशी वाद नाही घालायचा. आता त्या बायका येतील ना, त्यांच्या समोर ना माझी मान खाली झुकायला नको. बस मला एवढंच पाहिजे. त्यामुळे तू घरातच थांबायचंय, नाश्ता पाण्याचं वगैरे सगळं तू बघायचंय, कळलं? आई जमणार नाहीये मला. कशी बोलते ओ, कशी बोलते बघा बघा कशी बोलते ती. काही वाटतं का हिला सासू बरोबर असं बोलायचं असतं? आता त्या बायका येतील, त्यांच्या समोर हिने सुनेसारखं वागावं म्हणून काय इथे तर पाय धरू का? मी पाय धरू? मी असं म्हटलंच नाहीये आई. आणि आय एम सॉरी आई. मला कळतंय तुमची गैरसोय होतीये आणि तुम्ही असं अचानक इन्फॉर्म करून माझ्याकडून एक्सपेक्ट कसं करताय सांगा? आई, तुम्हाला कळतंय का माझ्या घरी खूप मोठा क्रायसिस सुरू आहे आणि मला माझ्या बहिणीसाठी अवेलेबल असणं खूप इम्पॉर्टंट आहे आता. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड ना. अरे तुझी बहीण ना तिच्या कर्मानं खड्ड्यात पडली आहे. पण आता इथल्या सगळ्या तुझ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या कशा काय सांभाळणार आहेस तू? समर, ह्यावेळी तरी माफ कर ना, निदान माझ्यासाठी तरी. नकळत घडलं रे तिच्या हातून सगळं. नकळत चहाचा कप फुटतो काकू. जाणून बुजून माणसाच्या तोंडून नकळत एखादा चुकीचा शब्द निघून जातो, पण जाणून बुजून केलेली चूक ही नकळत असू शकत नाही. हो हो, मला मान्य आहे, पण काय हे मल्लिका, म्हणजे आता ह्यावेळी तुझ्या मुलीची चूक झाली ती दाखवून द्यायची की तिला पाठीशी घालायचं? वकील नाहीयेस तू तुझ्या मुलांची. कधीतरी आईसारखं वाग, कधीतरी कान पिळ त्यांचे. योग्य काय अयोग्य काय हे शिकव त्यांना जरा. तुला तुझं कर्तव्य पार पाडता येत नाही ना, म्हणून पिंट्याला असं वागावं लागतं. आजी, एवढं मोठं काय केलंय मी की जगातली सगळ्यात नालायक व्यक्ती असल्यासारखं वागवतंय मला? नव्हतं राहायचं मला सासरी, म्हणून मी माहेरी निघून आले. आले तर काय झालं, हे माझंही घर आहे. हे तुझं घर आहे या बाबतीत मी कधीच नकार दिला नाहीये, पण ज्या कारणासाठी आणि जी कारणं घेऊन तू इथे येतेस ना, ते अजिबात पटण्यासारखं नाहीये. षडयंत्र म्हणतात त्याला अर्पिता, षडयंत्र. आणि ते सुद्धा कोणाविरुद्ध रचलंस तू? तुझ्या कुटुंबियांविरुद्ध, तुझ्या नवऱ्याविरुद्ध, सासू सासऱ्यांविरुद्ध. आणि ज्या घरात तू लक्ष्मी म्हणून राहत होतीस त्याच लोकांचा छळ केलास. आणि अपेक्षा कोणाच्या नसतात अर्पिता. लग्न झाल्यानंतर प्रत्येकाच्या एकमेकांकडनं काही ना काहीतरी अपेक्षा असतातच की. पण मग त्यांनी माझ्या अपेक्षा का नाही पूर्ण केल्या? कारण त्या अनाठाई होत्या अर्पिता. मी लग्न करून या घरात आले, पण मी या घरामध्ये पाहुण्यासारखीच राहणार, ही कशी अपेक्षा असू शकते? वर परत धमक्या देतेस. हा खोटेपणा कुठनं शिकून आलीस तू अर्पिता? आधी तू मूर्ख होतीच, पण अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची कुठून झालीस? काय गुन्हेगारी? हो, गुन्हेगारीच. सासूवरती हात उचललास तू, आणि हे संस्कार आपल्या घराचे नाहीत. आणि कायद्याने सुद्धा गुन्हाच आहे हा. त्यांनी जर तक्रार करायची ठरवली ना, तर तुरुंगात जाऊ शकशील तू आत्ताच्या आत्ता. आणि दुर्दैव हे आहे की इतकी मोठी चूक तू केलीस, पण त्याची तुला साधी जाणीव सुद्धा नाहीये. आणि हे बिलकुल खपून घेतलं जाणार नाही. तुला तुझ्या वागण्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे.